नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPLच्या 18व्या मोसमातील 40व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने असणार आहेत. ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचं तर अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करणार आहे. दिल्लीचा हा या मोसमातील 8वा तर लखनौचा 9वा सामना असणार आहे. तसेच दोनही संघांची या मोसमात साखळी फेरीत आमने-सामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. दिल्लीने याआधीच्या सामन्यात लखनौवर विजय मिळवला आहे, त्यामुळे आता लखनौकडे या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. गुजरात टायटन्सने शुभमन गिल याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सचा घरच्या मैदानावर 39 धावांनी धुव्वा उडवला. गुजरातने KKR समोर विजयासाठी 199 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र KKRला 20 षटकांत 8 गडी गमावून 159 धावाच करता आल्या. या विजयासह गुजरात 6 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली आहे. IPL 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्सचा ओपनर साई सुदर्शन जबरदस्त फॉर्ममध्ये. आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात त्याने धावा केल्यात. त्याच्या या फॉर्ममुळे गुजरात टायटन्सला जबरदस्त फायदा होतोय. साई सुदर्शनच्या डोक्यावर ऑरेंज कॅपचा साज चढलाय. त्यानं लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार निकोलस पुरनला मागे टाकलाय. साई सुदर्शननं 8 सामन्यात 417 धावा केल्यात. यात त्यानं 5 अर्धशतकं ठोकली आहेत. भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या वार्षिक कराराची घोषणा केली. BCCIने या वार्षिक करारात एकूण 34 खेळाडूंचा समावेश केला. तसेच अनेक खेळाडूंना या वार्षिक करारात संधी मिळाली. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत लागू असणार आहे. सोशल मीडियाद्वारे BCCIने याबाबतची माहिती दिली. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची छाप जागतिक क्रिकेटवर उमटवली. बुमराहला विस्डन मेन्स लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड या प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला. हा गौरव मिळवणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले आणि सायमन डूल यांना ईडन गार्डनवर समालोचनास बंदी घालावी अशी मागणी बंगाल क्रिकेट असोसिएशनने केली आहे. या संदर्भात त्यांनी BCCIला पत्र लिहिले आहे. दोघांनी खेळपट्टीच्या मुद्द्यावरून पिच क्युरेटर सृजन मुखर्जी यांच्यावर टीका केली होती. अझरबैजानसाठी कुस्ती खेळणारा जॉर्जियाचा पहिलवान जिओर्जी मेशविल-दिशविली यानं युरोपियन कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचं मैदान जिंकलंय. यासह त्याचा युरोपमधील सर्वोत्तम पैलवानांच्या यादीत समावेश झालाय. जिओर्जीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वयाच्या 32व्या वर्षी कांस्य पदक जिंकलं होतं. यासोबतच जिओर्जीनं गेल्या 3 वर्षांत 7 आंतरराष्ट्रीय पदकं जिंकली आहेत. राजस्थान रॉयल्स संघावर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचा आरोप होतोय. राजस्थान क्रिकेट असोसिएशननं संयोजक जयदीप बिहानी यांनी हे आरोप केलेत. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या खेळाडूंकडून मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच या प्रकरणी चौकशी करण्याची मागणीही बिहानी यांनी केली आहे. या आरोपानंतर राजस्थान रॉयल्स पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.